अलंकृत राजकार्य धुरंधर श्रीमान महाराज राजाधिराज शिव शिव छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. ही किलकारी रायगडाच्या कणाकणाला, मराठ्यांच्या मनामनाला आणि काळाच्या क्षणाक्षणाला भेदून गेली. खऱ्या अर्थानं शोभा उभा करता झाला आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामगारांचं राज्य उभं राहिलं. अहो, औरंगजेब कोणी साधा नव्हता. आशिया खंडातील सर्वात मोठं साम्राज्य म्हणजे औरंगजेबाचं आणि आशिया खंडातील सर्वात छोटं साम्राज्य म्हणजे माझ्या शिवरायांचं. काबूल पासून कंधार पर्यंत आणि गंगेपासून यमुनेपर्यंत ज्याच्या साम्राज्याचा विस्तार असा औरंगजेब हा मनवर आहे आणि स्वराज्य कणवर आहे. मग औरंगजेबाला मनवर स्वराज्य का चिरडायचंय? तिकडे आदिलशाही तशीच आहे, तिकडे निजामशाही तशीच आहे, तिकडे यान तसंच आहे, तिकडे अफगाणिस्तान तसंच आहे. अरे मग स्वराज्यच का? याचं उत्तर औरंगजेब त्याच्या मृत्यूपत्रिकेत लिहितो. औरंगजेब लिहितो, इराणचं राज्य अब्बासचं आहे, गोवलकोंड्याचं राज्य कुतुबशहाचं आहे, नगरचं राज्य निजामशहाचं आहे, विजापूरचं राज्य आदिलशहाचं आहे. पण इथल्या महाराष्ट्राचं राज्य कुठल्या राजा बादशाह व सम्राटाचं नसून ते राज्य तिथल्या रयतेचं आहे. आणि जिथं राज्य रयतेचं असतं तिथं माणसं मरायला आणि मारायला कधीही तयार असतात. आणि हा सर्वात मोठा धोका आहे. काही वर्षापूर्वी रायगडाचं बांधकाम सुरू होतं. त्यावेळी महाराजांनी बांधलेले अँटी चेंबर्स सापडले. अँटी चेंबर्स ही संकल्पना आत्ताची, परंतु महाराजांनी त्यावेळेस विकसित केली होती. कधी गेलात रायगडावर तर बघून या, तख्ताच्या मागच्या बाजूला अंडरग्राउंड अँटी चेंबर्स आहेत. अँटी चेंबर ही संकल्पना आत्ताची, परंतु महाराजांनी त्यावेळेस विकसित केली होती. कोणता लाकूड झाला? काळा धूर. कोणता लाकूड झाला? लाल ज्वाला. कोणता लाकूड झाला? निळ्या ज्वाला. यावर महाराजांच्या विजयाचे संकेत ठरायचे. आमचा तानाजी कोंढाणा घ्यायला गेला, कोंढाणा जिंकला. मग तिथल्या मावळ्यांनी गवताची गंज पेटवली. त्या गवताच्या गंजीचा पांढरा धूर आसमानात भिडला. त्या गवताच्या गंजीचा पांढरा धूर राजांनी राजगडावरून बघितला आणि राजे कडाडले. गड फतेह. म्हणजे पांढरा धूर हा संकेत आहे विजय मिळाल्याचा. एखादी अशुभ बातमी असेल, रायगडावर काळा धूर केला जायचा. रायगडाचा काळा धूर तोरण्यावर दिसायचा. मग तोरण्यावर काळा धूर, तोरण्याचा काळा धूर प्रतापगडावर दिसायचा. मग प्रतापगडावर काळा धूर, प्रतापगडचा काळा धूर पाटणच्या दातेगडावर दिसायचा. मग दातेगडावर काळा धूर, दातेगडचा काळा धूर कोल्हापूरच्या पन्हाळ्यावर दिसायचा. मग पन्हाळ्यावर काळा धूर, पन्हाळ्याचा काळा धूर सामंतगडावर दिसायचा. मग सामंतगडावर काळा धूर, सामंतगडाचा काळा धूर रांगण्यावर दिसायचा. मग रांगण्यावर काळा धूर, रांगण्याचा काळा धूर सिंधुदुर्गावर दिसायचा. मग सिंधुदुर्गावर काळा धूर, सिंधुदुर्गाचा काळा धूर विजयदुर्गावर दिसायचा. मग विजयदुर्गावर काळा धूर महाराष्ट्राच्या 360 किल्ल्यात काही क्षणात मेसेज जायचा, काय अशुभ घडलंय. महाराजांनी पहिला विचार केला, राज्य उभं राहिलं पण त्याच्या रक्षणाचं काय? विजयदुर्गाचं राज्य नव्हतं, यादवांचं साम्राज्य नव्हतं. मग या परक्यांचे ओंडे त्यांच्या चातडावरती का नाचले? मग महाराजांच्या लक्षात आलं की हे सर्व शत्रू आले, ते दर्यावरनं आले, आमच्या छाताडावरती थया नाचले आणि परत जाऊन दर्यावर थांबले. आम्ही पाठलाग करत सुटलोय, पण आमचं धर्मशास्त्र सिंधू बंदी आम्हाला फक्त 5 मैल जायला परवानगी देत होतं. मग महाराजांनी काय केलं? दर्यात कोण जाऊ शकतं? आगरी, भंडारी, कोळी. दर्यात कोण जाऊ शकतं? मुस्लिम. महाराजांनी स्वतःसोबत दौलत खान दर्यासन काढला आणि महाराज म्हणाले दर्या राखला पाहिजे. आणि कडाने महाराज दौलत खानावर या उपर जर ऐसे पाता घडले तर त्याचे बाप तुमच्या माती लागेल दौलत खान. आणि मराठ्यांचं आरमार सुटलं, फार मस्कड पर्यंत गेलं. मस्कडला तुंबा युद्ध झालं, काही अरब दर्यातच कापले गेले. 200 अरब महाराजांसमोर पेश केले आणि हा मराठी आरमाराचा पहिला विजय होता. सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात मराठ्यांचं आरमार उभं करणारा पहिला राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मान नोंद घ्यावी लागते. ज्याची लाल माला 3 बोटं छाटली तो शाहिस्ते खान तुर्कस्तानचा येतो. तुर्कस्तानचा नवाब औरंगजेबाचा सक्का मागा प्रति औरंगजेब बंगाल जिंकून दिले. ज्याचा उंबरखिंडीत महाराजांनी कोंडून पराभव केला तो कारतलब खान आत्ताच्या उझबेकिस्तानचा आहे, म्हणजे ताशखंद रशियाचा. डच पराभूत, फ्रेंच पराभूत, इंग्रज पराभूत, सगळ्यांचा पराभव केला महाराजांनी. त्या काळात इंग्लंडमधून 3 वृत्तपत्र प्रकाशित व्हायचं. त्यापैकी लंडन गॅजेट हे लंडन मधून प्रकाशित होणार वृत्तपत्र. ज्यावेळी महाराजांच्या आग्र्यावरून सुटका झाली त्यावेळी इंग्रजांनी महाराजांचा उल्लेख द किंग ऑफ महाराष्ट्र असाही नव्हता केला. त्यावेळी इंग्रजांनी महाराजांचा उल्लेख किंग ऑफ स्वराज्य असाही नव्हता केला. त्यावेळी इंग्रजांनी महाराजांचा उल्लेख किंग ऑफ इंडिया शिवाजी राजे. आणि जेव्हा औरंगजेबाला कळालं की छत्रपती शिवाजी महाराज आता सम्राट होणार तेव्हा त्याच्या अंगाचा तिळबाबड झाला. कारण मी त्याला पहाड चुव्वा म्हणायचो असते म्हणजे तख्त सिंहासन खिलखिलं करून टाकलंय. आणि हा औरंगजेब आपला शहाजहान आपल्या सर्व सरदारांना सांगतोय की छत्रपती शिवाजी महाराज काय आहे. तर औरंगजेब काय म्हणतो, या सब फिजूल है शहजादे,
चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, मगर आज तंजौर से लेकर कंधार तक सारे हिंदुस्तान को मुगल सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाली महाबदौलत ये आज क्या देख रही है। सिवा हमारी नजरों के सामने हमारी सल्तनत की तामीर कर चुका है, हमारे लाखों की फौजों के सूबेदारों को शिकस्त देके उधर के रख दिया है उसने। ये हमारे मिर्जा अमीर गुलाब राव अबू तालिब शाइस्ता खान साहब, बड़ी शर्मनाक बात है शहजादे के सिवा ने इनके लाल महल पे चापे डाल के इनके छक्के जुड़ा दिए। ये तो तकदीर के बड़े सिकंदर थे कि जान बच गई, सिर्फ 3 उंगलियों पे समझौता करना पड़ा। ये सूरत के खूबसूरत इनाम का बहादुर सिवा जब सूरत आया तो ये धुंधवा कर भाग गए। ये जोधपुर के महाराजा जसवंत सिंह राठौर मराठों के जख्मों के वार इन्होंने अपने छाती पर नहीं बल्कि अपने पीठ पर खाए। ये आपसी फौलाद खान जिसके हथेली पे मिठाई रखकर सिवा आगे के कई खाने से फरार हो गया, सभी मंसूबों को खाक में मिला दिया इसी फौलाद खान ने। ये लश्करी साथ मैदान छोड़ के भागने वाले करतलब खाए, रसूबे रोजगानी तमाम बुंदेल पठान अफगान इन सबको शिवा ने शिकस्त दी। मगर एक बात को शहजादे शायद आप कभी समझ नहीं पाओगे, औरत गाना ना शराब सिवा को कभी मालूम ही नहीं। सिवा ने मौजूद किले बनाए, मौजूद जमीर के लोग तैयार किए, हिंदुस्तान की हर एक चीज हम खरीद सकते हैं, लेकिन मराठों ने कभी अपने आप को कभी बिकने नहीं दिया। हमने लाखों की जागीरों की लालच दिखाई, लेकिन जाबाज मराठों ने उस पर थोक दिया। ये मराठे रुकते नहीं, ये मराठे थकते नहीं, ये मराठे झुकते नहीं, और ये मराठे कभी भी बिकते नहीं। ये सिवा मगरूर है, दगाबाज है, लेकिन उसकी चाल चलन और सिर उठाई दूध की तरह साफ और कुतुब मीनार की तरह आसमान को छू रही है, इसमें कोई शक नहीं शेजादे। हम खूब नशे पड़े कि हमें दुश्मन मिला, वो भी शिवा जैसा। जगण्याचा इतिहास आमचा हरणं आमच्या रक्तात नाही, जोवर मैदानात उभा मी जिंकणं नियतीला शक्य नाही। विजय सारखी तलवार चालून गेला, मुठभर मावळ्यांना घेऊन सैतानाशी लढला, स्वर्गात गेल्यावर ज्याला देवानं झुकून मुजरा केला, असा एकच मर्द मराठा होऊन गेला, असा एकच मर्द मराठा होऊन गेला।